असे छान मऊ लुसलुशीत तुकडे आणि त्याच्याबरोबर गरम गरम. नमस्कार सगळ्यांना, कशा छान असाल असे असे करते. आज भाकरी राहिली या रात्रीची, त्याचे करणार आहे छान असे मऊ लुसलुशीत तुकडे. आता ही भाकरी राहिलेली बारीक करून घेते. थोड्या वेळ भिजू घालते. भाकरी भिजू घालून अशी ठेवायची, एखादा मिनिट ठेवायची, जास्त नाही, आणि मग पाणी ओतायचं. हातानं थोडेसे मऊ करून घ्यायचे, म्हणजे छान जरा बारीक झाले की नाही छान होतात. असे थोडेसे हाताने चुरून घ्यायचे, मऊ होतात ना भिजवल्यामुळे. असे चुरून घ्यायचे थोडेसे. थोडंसं तेल टाकून घेते. काय नाही, स्वादी सोपी पद्धत आहे. कांदा आणि कोथिंबीर आणि काळं तिखट, चवीनुसार मीठ एवढं टाकायचं. कढीपत्ता सुद्धा टाकायचा नाही. खूप टेस्टी आणि सुंदर लागतात तुकडे. जिरे, मोहरी, कांदा. आमचा राजा आहे ना बसलाय, खेळतोय टेबल खाली, त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. आई गेली तिचे कपडे धुवायला. कांदा भाजलेला आहे. थोडासा हिंग टाकते, थोडीशी हळद आणि काळं तिखट चवीनुसार. सगळं मिक्स करून घेते हे तेलात. करून घेतले तिखट ते. आता तुकडे टाकून घेते. 2 चांगल्या वाफ येऊन दिल्या ना इतके सुंदर आणि छान होतात तुकडे. तुम्हाला पण सगळ्यांना आवडत असतील, तुम्ही पण करून खाता. मी तर कधी कधी भाकरी करून ठेवते आणि करते रात्री. चवीनुसार मीठ आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर परतून घेते. चांगलं मिक्स करून घेतलं. आता वाफ येऊन द्यायच्या, 2 चांगल्या वाफ येऊन द्यायच्या. रात्री दही लावलं होतं, इतकं सुंदर लागलंय ना, घट्ट घट्ट लागलंय बघा. छान मऊ लुसलुशीत तुकडे भाकरीचे आणि छान असं दही तुकडे तयार झालेत. आणि जेवणात काय आहे, गरम गरम शिरा, भाकरी, शेंगदाण्याचं तिखट आणि लोखंडाच्या कढईत केलेली घेवडीची शेंग, असं जेवणाला आहे सकाळी सकाळी.